राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा, सरकारी योजना, पिकांचे भाव, पीएम किसान, नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट, ताज्या घडामोडी, झटपट ठळक बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. अतिवृष्टीग्रस्त 282 तालुक्यांतील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे सुरू. सरकारने गेल्या आठवड्यात जाहीर केले 31,000 कोटींचं पॅकेज. राज्य अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीनंतर राज्य सरकारने घोषित केलेल्या 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजच्या वितरणास सोमवारी सुरुवात झाली. दिवाळीपूर्व सर्व शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचा निर्धार सरकारने केला आहे. यामुळे अतिवृष्टीग्रस्त 282 तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागातील एका अधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पात 10 वर्षात प्रथमच मोस्ट जलसाठा. यंदा मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला. ऑगस्ट तसेच सप्टेंबरमधील अतिवृष्टीचा परिणाम, विक्रमी पूर्वमोसमी पाऊस आणि दमदार मान्सूनमुळे यावर्षी महाराष्ट्रातील धरणांतील उपयुक्त जलसाठा 91.41% पोहोचलेला आहे. गेल्या 10 वर्षांतील हा सर्वाधिक जलसाठा आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात रब्बी उन्हाळी हंगामासाठी पुरेसे पाणी मिळू शकेल. राज आमच्या चर्चेतही नाही. मुंबईतील बैठकीनंतर काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीतल्ला यांच्याकडे बोल. आघाडीला इंजिन जोडण्याचा प्रयत्न ठाकरे गटाचा. मनसे देखील संतप्त. ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून रोख रक्कम मागणी केल्यास कारवाई. तक्रारीत तथ्य आढळल्यास ऊस तोडणी मजूर आणि मुकादमांकडून रक्कम वसूल करणार. साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांचा इशारा. ऊसाची तोडणी करताना ऊस पीक चांगले नाही, खराब आहे, ऊस पडलेला आहे, क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाहीत असे कारणे सांगून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून रोख रकमेत पैशाची किंवा वस्तूची आणि सेवांची मागणी केल्यास कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांनी दिलाय. निवडणूक गैरव्यवहार एसआयटी चौकशीला नकार. राहुल गांधींच्या आरोपांवरून दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. अतिवृष्टी भागातील विहिरींच्या दुरुस्तीसाठी मदतीची प्रक्रिया कार्यान्वित. रोहयोकडून शासन निर्णय जारी. 30,000पर्यंत अर्थसहाय्य, आगाऊ रक्कम मिळणार. पात्र लाभार्थ्यांना दुरुस्तीच्या अंदाजपत्रक खर्चाच्या 50% रक्कम म्हणजेच 15,000 रुपये आगाऊ स्वरूपात दिले जाईल. उर्वरित 50% रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर देण्यात येईल. देवेंद्र फडणवीसांनी बंद केलेल्या शिंदे यांच्या योजना, आनंदाचा शिधा, माझी सुंदर शाळा, 1 रुपयात पीक विमा, स्वच्छता मॉनिटर, 1 राज्य 1 गणवेश, लाडक्या बहिणीला अप्रेंटिसशिप योजना, धूत योजना आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनांचा समावेश. राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50% तरुणांना संधी देणार. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आढावा बैठक घेतली. आघाडीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेणार. 5 जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल अंतिम. दिवाळीपूर्वी मदतीवर सावध. 48 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान. बीडीओंकडे विहिरी मंजुरीचे अधिकार. दुरुस्तीसाठी 30,000ची निम्मी रक्कम आगाऊ देणार. धान उत्पादक व्यापाऱ्यांच्या दारात दिवाळी तोंडावर पण घरात अंधार. शेतकऱ्यांना आधारभूत केंद्राची प्रतीक्षा. शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी निधीची तरतूद. परदेशातील शेती प्रयोगांची माहिती राज्यातील शेतकऱ्यांना व्हावी या हेतूने आयोजित केल्या जाणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी 1,20,00,000 रुपयांची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. यामुळे यंदा शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी देखील मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त वाघेगव्हाण गावाच्या मूलभूत सुविधांसाठी 25 लाखांचा निधी देणार. भाजपा गटनेते प्रवीण दरेकरांचा वाढदिवस शेतकऱ्यांच्या बांधावर. सोयाबीनच्या दरात झाली मोठी घसरण. जिंतूर बाजार समितीत कमाल 4,191 तर कळानुमुडीत किमान 3,800 रुपयांप्रमाणे भाव. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना नाम फाउंडेशनचा दिलासा. जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वापर. 10 गावातील शेतकऱ्यांना मदत. सोलापूर जिल्ह्यात 796 तलावांना पुराचा फटका. सीना नदीच्या महापुराने जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वाधिक फटका रस्त्यांना बसलाय. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. ऊसाला प्रतिटन 5 रुपयांची कपात. वादग्रस्त विधानाबद्दल आमदार संग्राम जगताप यांना पक्षाची नोटीस. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. धामणगाव रेल्वे बाजार समितीत कापसाला 60,110 रुपयांचा दर. सीसीआयकडून राज्यात उद्यापासून खरेदी सुरू होणार. कापसाचे वेचणीपूर्व सौदे करण्याची वेळ. दिवाळीसाठी पसरलेला पदर. कमी भावात कापसाची विक्री. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी तर 10वीची 20 फेब्रुवारीपासून राज्य शिक्षण मंडळातर्फे परीक्षांचे संभाव्य वेळपत्रक जाहीर. दिवाळीनंतर राज्यात थंडीची लाट येणार. ला निनाच्या प्रभावामुळे यंदा हाडे गोठणारी कडाक्याची थंडी पडेल. ऑक्टोबर अखेरनंतर ला निनाचा प्रभाव सक्रिय. राज्यात 3 कोटी जमीन मोजणी प्रलंबित. लवकरच खासगी भूकरमापकांची नियुक्ती.
खासगी भूकरमापक नेमण्यासाठी नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्यानंतर एजन्सीची नेमणूक करण्यात येईल. आनंदाचा शिदा निवडणुकीपुरता, सणासुदीला मिळणार शिदा बंद. शासनाच्या निर्णयामुळे गोरगरीब जनतेमध्ये नाराजी. भोकरदनच्या मतदार यादीमध्ये गोंधळ, असंख्य तक्रारी, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी. राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज. मान्सून संपूर्ण देशातून परतण्यासाठी पोषक स्थिती. राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यातील 605 ग्रामपंचायतीचा कारभार डिजिटल. 500 ग्रामसेवकांची कार्यशाळा. एका दिवशी बनवली वेबसाईट. सर्व बाबी ऑनलाईन, केला अनोखा विक्रम. तुकडेबंदी कायदा रद्द, मात्र अध्यादेश कधी निघणार? 50 लाख नागरिकांची अंमलबजावणीकडे लक्ष. कलम 8ब ही तरतूद रद्द करण्यासह महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यातील नियम बदलावे लागतील. शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीला लातूरमध्ये उत्तम प्रतिसाद. लातूर जिल्ह्यातील औसा, रेणापूर आणि लातूर तालुक्यांमधून जाणार महामार्ग. विमा कंपनीचा शेतकऱ्यांवर अन्याय. 15,200 रुपयांच्या हप्त्याला फक्त 594 रुपये भरपाई. मंगळवेढा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत 15,200 रुपयांचा हप्ता भरून देखील नुकसान भरपाई म्हणून केवळ 5,994 रुपये मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनी आणि प्रशासनाच्या साठेलोट्यावर तीव्र संताप व्यक्त केलाय. गोंदिया जिल्ह्यातील देवरीसह 7 तालुके पूर्णतः बाधित. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी निकष जाहीर. जून आणि जुलै महिन्यातील नुकसान भरपाईची रक्कम आली. दिवाळीपूर्वी गुळाचा गोंडवा वाढलाय. दर पोहोचलाय क्विंटलला 5,000. पावसाच्या उघडीपीमुळे गुराळघरांना गती. गतवर्षीपेक्षा 1.77 लाख क्विंटलने आवक वाढली. सोयाबीन उत्पादकांची दिवाळी अंधारात. अतिवृष्टीमुळे शेतकरी आगीतून फोपाट्यात. सरकारी मदतीकडे डोळे लागलेत. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचा वरेज कमी झालाय. एकरी 2 ते 2.5 क्विंटल सोयाबीन हाती येत आहे. त्यातून 8 ते 10 हजार रुपयांचं उत्पन्न मिळेल. खर्च मात्र एकरी 20,000 रुपयांपर्यंत गेलाय. खानदेशात पपई दर 20 ते 25 रुपये किलो. पावसामुळे आवक कमी, मागणी कायम असल्यामुळे दरात सुधारणा. किलोला अवघा 15 रुपयांचा भाव. बटाटा उत्पादक शेतकरी हवालदिल खेड तालुक्यात रब्बी हंगामातील बटाट्याची काढणी सुरू. भावघटीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गरीब कोलमडले. राज्यात 1,10,00,000 लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण. आदिती तटकरे यांची माहिती. 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची ई-केवायसी प्रक्रिया होत असून 40 लाख महिलांची ई-केवायसीची 90% प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड. उभिजेसाठी निधी आलाय. प्रत्येकी मिळणार 2,000 रुपये. कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात उद्या 14 ऑक्टोबरपासून जमा केला जाईल. कर्जमाफीशिवाय मागे हटणार नाही. 28 ऑक्टोबरला राज्यातील शेतकरी आणि मजुरांचा नागपुरात मोर्चा. बच्चू कडूंचा एल्गार. राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी, पिकांना हमी भाव तसेच दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या विविध मागण्यांसाठी 28 ऑक्टोबर रोजी राज्यभरातील लाखो शेतकरी आणि मजूर नागपुरात मोर्चा घेऊन येणार आहेत. कांदा कोणाला रडवणार? ऐन दिवाळीत बफर साठा येणार परदेशातून. फक्त 10% मागणी. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा उपलब्ध आहे. कर्नाटकातील खरीप कांद्याची काढणी आधी सुरू झाली आहे. राजस्थान आणि गुजरातमधून देखील खरीप हंगामातील कांद्याचा पुरवठा होऊ शकण्याची अपेक्षा आहे. या सर्वच परिस्थितीत कांद्याचा बफर स्टॉक उपलब्ध होणार असल्यामुळे भाव कोसळू शकतात, असे कांदा निर्यातदारांनी सांगितले. चांदी प्रति किलो 1,85,000 रुपयांवर. सणासुदीमुळे मागणी वाढल्यामुळे सोनेही विक्रमी पातळीवर. महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मान्सून माघारी. मोसमी वारे लवकरच देशाचा निरोप घेणार. ठिबक अनुदानासाठी केंद्राकडे 345 कोटीचा प्रस्ताव. राज्यात शेतकऱ्यांना ठिबक अनुदानासाठी देण्यासाठी 345 कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव लवकरच केंद्र शासनाकडे पाठवण्यात जाणार आहे. हा निधी वेळेत मिळाल्यास शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान वाटपाचा प्रयत्न राहील. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा. दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.